शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसापासून तुम्ही ज्या पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहत होता, तो पीएम किसानचा हप्ता अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। दुपारच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना आला। नरेंद्र मोदी साहेबांनी डिजिटल माध्यमाद्वारे हप्त्याचं वितरण सुरू केले आणि हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होत आहेत। दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं बँक खातं त्यांच्या आधार कार्डशी लिंक होतं अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला। शेतकऱ्यांनो, यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता खात्यावर सोडत असताना नवीन सिस्टीम सक्रिय केली आहे, ज्यामध्ये 2 टप्पे आता पीएम किसान सन्मान निधीचं वाटप होत आहे। दुपारच्या सत्राचं वाटप सुरू झालं असून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत, तर रात्रीच्या सत्रातील बँकिंग प्रक्रिया देखील सुरू झाली। त्यामुळे तुमच्या मोबाईलवर रात्रीपर्यंत पैसे येऊ शकतात। बँक खातं आधार कार्डशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 2000 रुपये मिळालेले आहेत। सरकारची सिस्टीम ज्या वेगाने डेटा प्रोसेस करते त्याच वेगाने शेतकऱ्यांना मेसेज येत आहे। दुपारच्या सत्रात प्रामुख्याने ज्यांची ई-केवायसी पूर्ण होती त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं होतं आणि रात्रीच्या सत्रामध्ये ज्यांच्या काही तांत्रिक अडचणींमुळे पेंडिंगवरती अर्ज पडले आहेत त्यांना पैसे देण्यात येत आहेत। ही प्रक्रिया सुरू होत असताना IT विभागाद्वारे ही प्रक्रिया सुरू झाली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे वितरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली। शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळाल्यामुळेच पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, मोदी साहेबांनी घेतलेला हा निर्णय लाखो शेतकऱ्यांना दिलासा देत आहे। या सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने बँकेमध्ये आदेश दिले आहेत, परंतु काही बँकांचे सर्व्हर लोड असल्यामुळे मेसेज उशिरा येऊ शकतात। परंतु पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती शेतकऱ्यांच्या नावाची यादी ही जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधीची वाटप प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली। सध्या सगळीकडे चर्चा होती ती कर्जमाफीची, पण यामधून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान सन्मान निधीचा निर्णय घेतला, ज्याने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 2000 रुपये जमा होत आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती, त्यामुळे खात्यावर पैसे जमा व्हायला उशीर झाला, परंतु आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी नरेंद्र मोदी साहेब हे खंबीरपणे उभे राहिले असून ऐन पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे। जगभरात युद्धाचं वातावरण होतं, त्यामुळे अर्थव्यवस्था देखील डबघाईला आली होती। तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कर्जमाफीचा विषय सुरू असताना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरणाचा निर्णय देखील घेतला आहे। शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन बनवत असताना पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुपारच्या सत्रामध्ये म्हणजेच ठीक 1 वाजता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला आहे। कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेळ लागतो, पण पीएम किसानचे पैसे हे थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचतात। त्यामुळे केंद्र सरकारने यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। या निधीचे वाटप अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे। दुपारच्या सत्रामध्ये पैसे जमा झाले आहेत। प्राधान्य गट करण्यात आले होते, त्यानुसार दुपारच्या सत्रामध्ये वितरण झालं आणि रात्रीच्या सत्रामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होत असताना ज्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत त्यांच्या अडचणी दूर करत सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, हे पैसे वाटप करत असताना विशेषतः 15 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले, जिथे नैसर्गिक आपत्तीचा फटका जास्त बसला होता। अशा शेतकऱ्यांना सर्वात आधी पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहेत। मोदी साहेबांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ मिळत आहे, परंतु ही वितरण प्रक्रिया होत असताना सरकारने 2 सत्रांचे जे नियोजन केलं आहे त्यानुसार हजारो कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवताना बँकिंग क्षेत्रातून एक मोठी यंत्रणा काम करत आहे। सरकारचे आदेश पाठवल्यानंतर बँकेने प्रक्रिया सुरू केली, परंतु बँकेच्या शाखा आणि आपली मुदत वाढवत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी रात्रीपर्यंतची वेळ निवडत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला वेळ लागू शकतो, परंतु आजच्या दिवसामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणारच आहे। तर कोणत्याच 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया। कारण आता जेव्हा संपूर्ण देश कर्जमाफीच्या चर्चेमध्ये अडकला होता, तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलाय। थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशिष्ट बैठक घेतली होती आणि याच बैठकीमध्ये बॅकलॉग डेटा आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये जिल्हे 2 मुख्य यादींमध्ये विभागले गेले आहेत। त्यानुसार सरकारने 15 जिल्ह्यांची निवड केली आणि त्या जिल्ह्यातील अधिकारी कार्यालयातून थेट सूचना देण्यात आल्या आणि दुपारच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांना पैशाचा लाभ
लाभ मिळाला। कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यात व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुपारच्या सत्रामध्ये लाभ मिळाला, तर उरलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये रात्री पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, मोदी साहेबांचा हा निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचं फळ आहे, परंतु याचं वाटप होत असताना सरकारने डेटा व्हेरिफिकेशनचं काम केल्यानंतर शेतकऱ्यांची पात्रता यादी निवडलेली आहे। महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी KYC प्रोसेस केलेली होती, परंतु त्यासोबतच त्यांचं नाव पात्र यादीमध्ये येण्यासाठी सरकारने एक महत्त्वाची अट देखील लावली। त्यामुळेच PM किसान सन्मान निधीचं हप्ता वाटप होत असताना दुपारचं सत्र आणि रात्रीचं सत्र असं 2 टप्प्यांमध्ये वाटप होत आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारची IT टीम आणि मंत्रालयातून थेट काम करण्याची पद्धत, त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली। शेतकऱ्यांची नावं ही पात्रता यादीमध्ये ॲड केली जात आहेत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील ज्या 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे तिथे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने एक विशिष्ट यादी तयार केली आहे आणि या यादीत अशा शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्यांना सर्वाधिक मदतीची गरज आहे। कृषी सहाय्यक स्वतः तुमच्या गावातील माहिती गोळा करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये समाविष्ट करत आहेत। तर कृषी अधिकाऱ्यांनी केलेली हे मेहनत आता तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यासाठी मोलाची ठरत आहे। मोदी साहेबांनी गावाच्या कृषी सहाय्यकापर्यंत आदेश पोहोचवलेला असून आता थेट बँक खात्यातून पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। PM किसान सन्मान निधी अंतर्गत 2000 रुपयाचं वितरण दुपारच्या सत्रातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर झालं त्या जिल्ह्यांची नावं आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर रात्रीच्या सत्रामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्याची यादी देखील पाहूया। तर सर्वात प्रथम धाराशिव येथील कृषी खात्याने बँक सीडिंगवर विशेष भर दिल्याने हप्ता वितरणाचा मोठा वेग या जिल्ह्यामध्ये लागू झाला। दुपारच्या सत्रामध्ये इथे वितरण झालं। सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला, तर परभणी जिल्ह्यातील शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाला या हप्त्यामुळे मोलाचा लाभ मिळालेला आहे। वाशिम येथील PM किसान सन्मान निधीच्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची बँकिंग पूर्ण झाल्याने येथे हप्ता वितरण झाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली गेली असून PM किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला। अहमदनगर हा राज्यातील मोठा जिल्हा असल्याने तालुका स्तरावरील PM किसान सन्मान निधीचं वितरण इथे पार पडले। सातारा येथील बागायतदार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान सन्मान निधीचा हप्ता मोदी साहेबांच्या निर्णयानुसार वितरित झाला। बीड येथील नैसर्गिक आपत्तीच्या काळात PM किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांसाठी नेहमीच मोलाचा ठरला आहे आणि आता पेरणीच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला हा लाभ आणखीन मोलाचा ठरेल। त्याचबरोबर सोलापूरमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील धान्य उत्पादक पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये मोदी साहेबांचा हप्ता मिळाल्यामुळे स्थानिक शेतकरी खुश झाले। नंदुरबारमधील आदिवासी जिल्ह्यांमध्ये PM किसान सन्मान निधी पोहोचल्याने लहान शेतकऱ्यांना पेरणीचा प्रश्न मार्गी लागला। धुळे येथील जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने KYC पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची यादी ही तातडीने बँकेकडे सुपूर्द केली होती। तसेच यवतमाळ येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या हप्त्यामुळे दिलासा मिळाला असून कृषी कार्यालयाने थेट बँक खात्यात पैसे जमा होण्याची वितरण प्रक्रिया सुरू केली आहे।